गोदावरीच्या पावन तीरावर शतकानुशतके अविरत प्रवाहित होत आलेली श्रद्धा, अध्यात्म, संत परंपरा आणि नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याचा ऐतिहासिक वारसा आता दुर्मिळ छायाचित्रांच्या माध्यमातून पुन्हा जिवंत होणार आहे. रोटरी क्लब ऑफ नाशिक, 9 हिल्स आणि नाशिक प्रेस फोटोग्राफर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 28 ते 30 ऑगस्ट दरम्यान डॉक्टर सुनंदा म. गोसावी आर्ट गॅलरी, गुरुदक्षिणा हॉल, कॉलेज रोड येथे सिंहस्थ संस्कृती या विशेष छायाचित्रात प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पालकमंत्री गिरीश महाजन, महापौर हिमगौरी आहेर आडके यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्याचबरोबर विविध मान्यवर देखील उपस्थित राहणार आहेत. या प्रदर्शनात देशभरातील तसेच नाशिकमधील 15हून अधिक प्रेस फोटोग्राफर्सनी जतन केलेली सिंहस्थ कुंभमेळ्याची दुर्मिळ, अप्रकाशित आणि ऐतिहासिक छायाचित्रे प्रथमच रसिकांसमोर येणार आहेत. 1932 पासूनच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आठवणींचा अमूल्य ठेवा या प्रदर्शनातून उलगडणार असून बदललेले नाशिक, साधू संतांचे आखाडे, शाही स्नानाची परंपरा, भाविकांचा महासागर, धार्मिक विधी आणि तत्कालीन सामाजिक जीवनाचा जिवंत इतिहास पाहायला मिळणार आहे. दरम्यान रोटरी क्लब 9 हिल्सचे अध्यक्ष अभय नेरकर आणि प्रदर्शनाचे मुख्य समन्वयक धनंजय बेळे, प्रेस फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष सतीश काळे यांनी मंगळवारी गुरुदक्षिणा हॉल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबत अधिक माहिती दिली असून हे प्रदर्शन केवळ छायाचित्रांचे नसून नाशिकच्या सांस्कृतिक स्मृतींची भावस्पर्शी पुनर्भेट आहे. सिंहस्थाचा इतिहास, श्रद्धा, लोकजीवन आणि सामाजिक परिवर्तनाचा प्रवास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न असणार आहे. याचबरोबर पडद्यामागील कलाकार हे या निमित्ताने समोर येणार आहे. नमस्कार, मी अभय नेरकर, प्रेसिडेंट ऑफ रोटरी क्लब ऑफ नाशिक 9 हिल्स. माझ्यासोबत आमचे सेक्रेटरी हर्षजी बेळे, जॉईंट सेक्रेटरी सिद्धेशी संचेती इथे उपस्थित आहेत. माझ्या सर्व क्लबचे टीमचे मेंबर इथे पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होते. मला सांगायला, तुम्हा सर्वांना आवाहन करायला अतिशय आनंद होतो आहे की फोटोग्राफर असोसिएशन जे आहे नाशिकचं, यांचं अनसीन कलेक्शन, हे अनसीन कलेक्शन कुंभमेळ्याच्या निमित्ताने गुरुदक्षिणा हॉल जो आहे आपला SM आर्ट गॅलरी 3rd फ्लोअर येथे अनवेल होतं आहे. हे कलेक्शन बघण्यासाठी ही एक खरी पर्वणी आहे म्हणायला हरकत नाही, कारण की एक 250-300 सिलेक्टेड फोटो अगदी सन 1939 पासूनचे तर 2014-15चा आपला कुंभमेळा झाला तिथपर्यंतचं कलेक्शन या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतं आहे. आणि ह्या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांना इन्व्हाइट केलेलं आहे. त्यांचं ॲक्सेप्टन्स आम्हाला लवकरच अपेक्षित आहे. आणि यासोबत माननीय नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, आपले कुंभमेळा मंत्री यांनी कन्फर्मेशन दिलेलं आहे की ते स्वतः ह्या कार्यक्रमाला येणार आहेत. त्यासोबत महापौर, उपमहापौर, सर्व नगरसेवक, नाशिकमधील 75 वेगवेगळ्या संस्था, या सर्व संस्था इथे व्हिजिट करणार आहेत. त्यासोबत कॉलेजचे स्टुडंट, शाळेतले स्टुडंट हे बघायला येणार आहेत. आणि सांगायला हा देखील अभिमान वाटतो की हे कदाचित पहिलं फोटोचं एक्सपो असेल की जे हँड टू हँड, जे पडद्यामागचे खरे कलाकार आहेत, सर्व फोटोग्राफर्स यांच्या हँड टू हँड आणि रोटरी क्लब ऑफ नाशिक 9 हिल्सच्या माध्यमातून इथे अनवेल होतं आहे. तर नाशिककरांना मी आव्हान करू इच्छितो की आपण सर्वांनी ह्या एक्सपोला यावं, ह्या कार्यक्रमाला यावं आणि मागच्या 1939 पासूनच्या आठवणींना उजाळा द्यावा. AI मध्ये बघण्यापेक्षा ऍक्च्युअल रिअल काय आहे ते बघा. मी तुम्हाला गॅरंटी देतो तुमच्या अंगावरती काटे येतील असे इतके सुंदर आणि अप्रतिम अशा ऍक्च्युअल रिअल व्हॅल्यू असलेले फोटो येथे आहेत. धन्यवाद. रोटरी क्लब ऑफ नाशिक 9 हिल्स आणि नाशिक प्रेस फोटोग्राफर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं येणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आपण सिंहस्थ संस्कृती, वैभवशाली परंपरेचा वारसा अशा पद्धतीचं एक छायाचित्र प्रदर्शन येणाऱ्या 28, 29 आणि 30 ऑगस्ट रोजी गोसावी कलादालन, गुरुदक्षिणा हॉल या ठिकाणी भरवत आहोत. हे नुसतं प्रदर्शन नसून नाशिककरांना कुंभमेळ्याची जाण व्हावी, आपण यजमान आहोत, यजमान म्हणून
आपण या कुंभमेळ्यामध्ये काय योगदान देऊ शकतो, स्वयंसेवक म्हणून, निवास व्यवस्था म्हणून, भोजन व्यवस्था म्हणून कशा पद्धतीचा आपण याच्यामध्ये सहभाग देऊ शकतो, असा प्रचार आणि प्रसार या माध्यमातून करण्याचा उदात्त हेतू सुद्धा यामध्ये आहे. आणि अनसीन कुंभमेळा हा या प्रदर्शनातून आपल्याला नाशिककर नागरिकांना, महाराष्ट्राला आणि देशाला दाखवायचा आहे. हा ऐतिहासिक कुंभमेळा ह्यावेळेस आपल्याकडं होऊ घातलेला आहे की 177 वर्षानंतर एवढी मोठी पर्वणी ही इथं होते. आणि जवळपास 2.5 महिन्याचे असलेल्या कुंभमेळ्याचे हे आपण जे इथं छायाचित्रामधून दाखवणार आहोत, यामध्येच आपल्याला त्याची व्याप्ती काय आहे ही लक्षात येण्याचा सुद्धा यामागचा उद्देश आहे. आपण सर्व नाशिककर नागरिकांना, सर्व संस्थांना, सर्व विद्यार्थी, कॉलेजेसचे विद्यार्थी यांना आपण विशेष करून आमंत्रित करतो की आपण अवश्य या 3 दिवसीय प्रदर्शनाला भेट द्या. धन्यवाद. तिसरा कुंभमेळा आम्हाला कुंभमेळ्याच्या छायाचित्राचे खूप अनुभव आहे. ते कुंभमेळ्याचे छायाचित्र काढत असताना अनेक जे ऊन, वारा, पाऊस सगळं अंगावर झेलून ते अक्षरशः संघर्ष करून ते छायाचित्र काढलेले आणि असे काही अनपब्लिश छायाचित्र आहेत ते आजपर्यंत फक्त आमच्या हार्ड डिस्कमध्ये सेव्ह होते. ते कधी समाजासमोर, लोकांसमोर आले नाही. ते कुंभमेळ्याच्या निमित्ताने समोर यावा, लोकांच्या समोर यावा अशी आमची भावना होती, अपेक्षा होती. त्यासाठी आम्ही रोटरीला विनंती केली, वेळे साहेबांना, त्यांनी ती विनंती मान्य करून आम्हाला एक मोठं व्यासपीठ करून दिलेले, जेणेकरून आता पडद्यामागचे सगळे हिरो आता समोर येते आणि लोकांना ते जास्त ॲप्रिशिएट होते आणि सर्वांनी हे प्रदर्शन बघावं अशी आमची अपेक्षा आहे, इच्छा आहे. आणि असंच सगळ्यांनी आमच्या पाठीवर कायम थाप मारून आम्हाला पुढील वाटचालीस अजून प्रोत्साहन द्यावे. धन्यवाद. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिककर हे या महापर्वाचे यजमान असल्याने या प्रदर्शनातून युवकांना स्वयंसेवक म्हणून पुढे येण्याची प्रेरणा मिळावी, हा देखील उपक्रमामागील महत्त्वाचा उद्देश आहे. भोजन, निवास, सहाय्यक व्यवस्था अशा विविध जबाबदाऱ्यांसाठी इच्छुक नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी माहिती संकलनाचा प्रयत्नही या माध्यमातून केला जाणार असल्याचे धनंजय बेळे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला हर्षद बेळे, अभिषेक व्यास, जयंतराव गोसावी, विश्वास शिंपी, ललित पगार, अजय चव्हाण, विराज गडकरी तसेच नाशिक प्रेस फोटोग्राफर असोसिएशनचे प्रशांत खरोटे, विवेक बोकील, निलेश तांबे, पंकज चंडोले, यतीश बानू मथे आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.